अन्नदानम महद्दानम विद्यादानम ततः परम अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवम तू विद्या. याचा अर्थ अन्नदान हे मोठं दान आहे, विद्यादान हे त्याहून मोठं दान आहे. अन्नानं क्षणिक तृप्ती होते आणि विद्यादानानं मरेपर्यंत तृप्ती होते. मरेपर्यंत तृप्ती देणाऱ्या माझ्या सर्व गुरुजनांना, गुरुबंधूंना, गुरुभगिनींना नम्र विनंती करून मी माझ्या कथेला सुरुवात करतो आहे. माझ्या कथेचं नाव आहे घुंगरू. आमचं गाव सरवडे. सरवड्यातून बिद्रीला जायला मालवे कॉलनीपासून बोरोड्यातून बिद्रीला जावं लागतं. बिद्रीमध्ये पेट्रोल घेणं, पोस्टात काम करणं यासाठी मी मोटरसायकलनं जात असे. परवा काय झालं की मोटरसायकलनं मी संध्याकाळच्या वेळी जात असताना थोडंसं बोरोड्याच्या अलीकडं एका झाडाजवळ मला कसला तरी आवाज आला. कसला आवाज आला, पण मी जरा थोडंसं दुर्लक्ष केलं आणि मी तसंच पुढे गेलो गडबडीमध्ये. पोस्टातलं बाकीचं कामं वगैरे केली आणि परत मी आलो तर त्या झाडाजवळ मला परत तो आवाज आला. आता आवाज आला म्हटल्यानंतर मी मोटरसायकलचा वेग कमी केला, मोटरसायकल थांबवली आणि कसला आवाज जरा झाडाजवळ जाऊन ऐकला. तेव्हा मला असं दिसून आलं, घुंगराचा आवाज. होय, घुंगराचा आवाज होता तो. आवाज ऐकला आणि अंधार पडला होता. जवळपास बघितलं कोण नव्हतं. थंडी सुटली होती, गारवा सुटला होता. मला भीती वाटायला लागली. लक्षात घ्या, विचार करा, वेळ रात्रीची आहे, घुंगराचा आवाज येतो आहे, जवळपास कुणी नाही, मी एकटाच उभा आहे. माझे पाय थरथरायला लागले, हात थरथरायला लागले, भीतीनं कंप सुटला आणि मला घाम सुटला. गार वारं असूनसुद्धा घाम फुटला. मी गाडीला किक मारली, घरी आलो, पार्किंगमध्ये गाडी लावली आणि घरात येऊन घाम पुसला. आमच्या मिसेसने विचारलं, काय हो, काय झालं, घाम का आला, तुम्ही काय भ्याला का काय, कशाला? तर मी म्हटलं, थोडंसं अंधारातनं आलो ना, त्यामुळं मला काही गोंधळून काही सांगता आलं नाही. रात्री झोपलो, तो घुंगराचा आवाज काय डोक्यातनं जाईना. 1-2 दिवस जाऊ दिले आणि मी मोटरसायकल घेतली आणि त्याबरोबर झाडाजवळ जाऊन थांबलो. घुंगराचा आवाज येत होता. मग इकडं तिकडं बघितलं, तिथं एक झाडाजवळ एक बैल बांधला होता. जवळ जाऊन बघितलं, त्या बैलाच्या गळ्यात काही घुंगरू नव्हते. झाडाला वळसा घालून खाली गेलो, शेतात गेलो. शेतात एक घर होतं, साधंसं मातीचं, कौलाचं. त्याला कडी घातलेली होती. कडी उघडली, आत जाऊन बघितलं, आत जनावरं होती. तसं काही संशय घेण्यासारखं काही नव्हतं. परत मी मागं आलो, मोटरसायकल चालू केली आणि घरी आलो. सारखं डोक्यात ते घुंगराचाच विषय. मला एक आठवलं, 20 साल बाद नावाचा एक सिनेमा होता आणि त्या सिनेमामध्ये विश्वजितला घुंगराचा आवाज यायचा. आणि मग त्याला नंतर कळलं की कुणीतरी मांजराच्या गळ्यात घुंगरू बांधलेले आहेत आणि ते मांजर गवतातून इकडे तिकडे फिरते. आवाज येतोय पण ते मांजर दिसत नव्हतं. किंवा दुसरी एक गोष्ट आठवली, चोर मचाये शोर नावाचा एक पिक्चर होता. त्याच्यामध्ये एक गाणं होतं बघा, घुंगरू की तरह बजता ही रहा हूँ मैं, कभी इस पग में कभी उस पग में बनता ही रहा हूँ मैं. माझ्या डोक्यात घुंगराचा आवाज जो कानातून गेला होता तो चेतातंतूतून श्रवण केंद्रात जाऊन बसला होता. तो काही केला निघेना. परत मग काय केलं, 1-2 दिवस जाऊ दिले. मी मोटरसायकल घेतली आणि त्या जाग्याला गेलो. आज त्या ठिकाणी एक सुंदर अशी तरुणी उभी होती. गोरी पान, शुभ्र, पांढरी शुभ्र साडी नेसलेली, काळे भोर असे डोक्यावरनं आंघोळ केल्यामुळं मोकळे सोडलेले केस वगैरे. मी तिच्याजवळ गेलो, तिच्या पायाकडे बघितलं. पायात घुंगरू नव्हते, पैंजण वगैरे काय नव्हतं. काय हो, काय बघताय, काय काम आहे तुमचं, काय पाहिजे तुम्हाला, असं ती बाई मला म्हटली. मी गोंधळून गेलो. मला उत्तर काय देता येईना. मला काय सांगता येईना की तुमच्या पायात घुंगरू आहे का, मी बघायला लागलो आहे, सांगता येईना. मी म्हटलं, तुमचं शेत काय आहे? तर होय, मी इकडं चाललो होतो बिद्रीला, तुम्ही एकट्या दिसलात म्हणून थांबलो म्हटलं. मग त्या दिवशी पण मला काय त्या घुंगराच्या आवाजाचं उत्तर कळालं नाही. परत मी घरी आलो आणि मग नंतर 4 दिवसानंतर एकदा सकाळी 9 वाजता मोटरसायकल घेतली आणि मी त्या
जाग्याला गेलो. आज तिथे एक शेतकरी खुरपं घेऊन भागलत होता. मी त्याच्याजवळ गेलो आणि म्हटलं, मामा काय करताय? तर भागलेन करावे म्हणतोय. कोणत्या गावचं तुम्ही? तर म्हटलं आमचं गाव सरवडे. का आलता तुम्ही? तर मामा मला एक शंका आहे, तुम्ही जरा सांगू शकाल काय? तर काय शंका होती? तर म्हटलं चला रस्त्यावर. त्यांना रस्त्यावर घेऊन आलो, त्या झाडाजवळ घेऊन आलो आणि म्हटलं तुम्हाला कसला आवाज येतोय घुंगरासारखा? तर येतोय की म्हटले. तर कसला आवाज तो? मी बरेच दिवस म्हटलं या रस्त्यानं जातोय, त्या घुंगराचा आवाज येतोय, मला त्याचं काही रहस्य कळलं नाही, आज तुम्ही असल्यामुळे तुम्हाला विचारतोय. तो आवाज होय, चला तुम्हाला दावतो म्हणला. आणि गेला तिथली झाडाची फांदी बाजूला केली. तिथे एक पाण्याचा नळ होता आणि तो पाण्याचा नळ बंद होता, त्याचे तुषार उडत होते. पण त्याला कोणीतरी एक लोखंडी वायसर जाडसा असा बांधला होता. तो वायसर असा त्याच्यावर आपटत होता आणि घुंगरासारखा आवाज येत होता. मी कपाळावर हार मारून घेतला. अरे म्हटलं हा आवाज होय, गेला महिनाभर मला त्रास देतोय म्हटलं. तर म्हटले कुणीतरी चावी मोडू नये म्हणून मी झाडाच्या फांदीच्या आडाला ती लपवून ठेवली होती म्हणले. मी म्हटलं मी कसलं घाबरलो, भूताखेताचा आवाज मला वाटायला लागला. अहो जावा गुमान म्हटला, इथं 24 तास आम्ही काम करत असतोय, रात्र रात्र पाणी पाजत असतोय, कुठलं भूत आणि कुठली हाडळी, जावा ग म्हणला, इथं काय नसतंय म्हणला तसलं. मग मी घरी आलो. आज रस्त्यानं जाताना गाईच्या बैलांच्या गळ्यातला जरी घुंगराचा आवाज आला तरी मी हसत राहतोय. धन्यवाद.